हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। तर फ्रेंड्स, आज आपण आळूचं फतफतं म्हणजेच आळूची भाजी ही रेसिपी पाहूया। तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला कृपया करून सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओज मी जे अपलोड करेल ते आपणास भेटतील। तर 20 पानं आहेत मोठाले अशा प्रकारे कट करून घेतलेत। तर शेंगदाणे, बेसन पीठ, मीठ, गूळ, चिंच भिजू घातलेली, लसूण अद्रक पेस्ट, हिरव्या मिरच्या, हिंग, मोहरी, जिरे, हळद अशा प्रकारे साहित्य हवं आहे आपल्याला। आणि पाणी, तेल। तर गॅस सुरू केलाय, आपण भाजी शिजण्यास टाकूयात। 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि त्यामध्ये भाजी टाकून घेऊया। आपली कट केलेली पानं अतिशय छान बारीक बारीक कट केलेली आहेत, जेणेकरून पटकन शिजावी आपली भाजी आणि चांगली शिजावी। साइडला चिकटलेली पातेल्याची खाली घेऊयात, जेणेकरून ते चिकटून बसणार नाही पातेल्याला। आणि अशा प्रकारे मीडियम फ्लेमवर झाकण मांडून शिजू देऊया। तोपर्यंत आपण मसाला बारीक करून घेऊया। शेंगदाणे आणि मिरची पाणी घालून बारीक करून घेऊयात। आपली भाजी पाहूया शिजली का। गॅस बंद केला आहे। छान अशी भाजी शिजलेली आहे आपली, पहा अतिशय सुंदर शिजलेली आहे। तिला आपण छान असं पळीच्या साहाय्याने बारीक करूया, म्हणजेच हाटून घेऊया। अतिशय सुंदर टेस्ट लागते पहा पळीच्या साहाय्याने हाटून घेतल्यामुळे। काही जाड राहतं व काही बारीक राहतं, म्हणजे एकदम पेस्ट होते काहीची आणि काही जाड जाड राहतं। तर यामध्ये बेसन पीठ 2 चमचे ॲड करूया आपण। दोन चमचे। आणि आपण जो मसाला बारीक केलेला आहे, शेंगदाणे व मिरची, अर्धा कप पाणी घालून बारीक केलेला आहे, तो घेऊया। मीडियम ठेवलेला आहे पहा, हा असा एकदम बारीकही नाही केलेला आणि जाडसरही नाही ठेवलेला खूपच। तर तोही टाकून घेऊया भाजीमध्ये। अशा प्रकारे भांड्यातला सर्व मसाला भाजीमध्ये टाकून घेतलेला आहे आपण आणि तेही व्यवस्थित असं हाटून घेऊया, जेणेकरून त्याच्यामध्ये गाठी वगैरे तयार होणार नाहीत। भाजीमध्ये आपल्या व्यवस्थित हाटून घेऊया। अतिशय सुंदर कलर दिसत आहे आपल्या भाजीचा पहा। तर फोडणी देऊन घेऊया आता। त्यासाठी पातेलं घेतलेलं आहे पहा मी, आणि भाजीमध्ये 1 तांब्यावर पाणी ओतलेलं आहे। त्याच छोटा तांब्या आहे हा, मोठा तांब्या नाहीये। त्यातला अर्धा कप मसाला करण्यासाठी घेतलेलं होतं आणि बाकीचं भाजीमध्ये ॲड केलेलं आहे। तेल घालून घेऊया पातेल्यामध्ये। 1.5 पळी मोहरी, जिरे थोडेसे, छान असे तडतडू द्यायचे। लसूण अद्रक पेस्ट टाकून घेऊया। हळद थोडीशी, हिंग अगदी थोडं टाकायचं, नॉमिनल। हलवून घेऊया आपण ते आणि त्यामध्ये भाजी टाकून घेऊया आपली शिजवलेली। अशा प्रकारे सुंदर कलर दिसत आहे पहा।
आणि आता भाजीला टेस्ट आणणारी सुंदर अशी चिंच त्यामध्ये टाकून घेऊया आपण. पाणी, त्यातलं पाणी गाळून टाकूया. हातानेही गाळू शकतात, पिळून दाबून. मीठ 1.5 चम्मच, तुम्ही आपल्या टेस्टनुसार टाका. आणि गूळ, अतिशय महत्त्वाची गोष्ट या भाजीमधली ती म्हणजे गूळ आणि चिंच. गूळ का बरं टाकावा? कारण की भाजी खूप टेस्टी होते. त्याचबरोबर घशामध्ये जे काही खवखवल्यासारखं होतं ना, ही भाजी खाल्ल्यानंतर, अळूची पानं, वड्या खाल्ल्या तरीही घशात काहींना त्रास होतो. मीडियम फ्लेमवर केला आहे गॅस, घशात त्रास होतो तो, गुळामुळे त्रास होत नाही. त्यामुळे गूळ या भाजीमध्ये ॲड करायचा. भाजी अतिशय सुंदर शिजलेली आहे आपली. तर गॅस बंद केला मी. चला तर मग फ्रेंड्स सर्व करूया. जे कुणी फ्रेंड्स माझे नवीन असतील, व्हिडिओ पाहत असतील माझ्या, तर त्यांनी कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओज जे मी अपलोड करेल ते आपणापर्यंत पोहोचतील. कमेंट्स करा, आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. चला तर मग फ्रेंड्स, आपलं अळूचं फतफतं तयार आहे, म्हणजेच अळूची भाजी. खात राहा आणि चॅनल पाहत राहा. थँक्स फॉर वॉचिंग फ्रेंड्स.